भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री विरोधात आता वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय। नामदेव शास्त्रींनी माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीने दिलाय। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती आणि यानंतर वारकरी संप्रदायानं आक्रमक भूमिका घेतली आहे। आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला। उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत। हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना। तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत। आपल्याला काय विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत। तर नामदेव शास्त्रींच्या विधानानंतर वाद झाला आणि त्यानंतर देशमुखांनी भेट घेऊन पुरावे सादर केले आणि यावेळी शास्त्री टाळ्यावर आले। पाहुयात हा रिपोर्ट। गड आरोपींच्या पाठीशी नाही। देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्री टाळ्यावर। भगवानगड देशमुखांसोबतच उभा। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची काळजी वाहिली आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली। पण देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि आरोपींविरोधात पुरावे दिले। त्यानंतर मात्र शास्त्री टाळ्यावर आल्याचं चित्र आहे। आपण आरोपींची पाठराखण करणार नसून गड देशमुख कुटुंबियांसोबत असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय। त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत। भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील, हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली। या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंचीच नाही तर आरोपींचीही अप्रत्यक्षपणे पाठराखण केली। त्यामुळे संतापलेले देशमुख कुटुंबीय सरपंच हत्येशी संबंधित पुरावे शास्त्रींकडे देण्यासाठी भगवानगडावर पोहोचले। देशमुख कुटुंबानं कोणते पुरावे दिले पाहूया। दलित वॉचमनला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेल्याचा पुरावा। देशमुख कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगितलं। आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच शास्त्रींपुढे वाचला। मनोहर मुंडे देशमुख कुटुंबियांची जमीन कसत असल्याचं सांगितलं। इतकंच नाही तर न्याय मागण्यासाठी लढणाऱ्यांना जातीयवादी न ठरवण्याची मागणी देखील केली। बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेला भगवानगड शक्तीपीठ म्हणून ओळखला जातो। मात्र याच भगवानगडाच्या गादीवरून महंत नामदेव शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता व्यक्त केली होती। मात्र आता देशमुखांच्या भेटीनंतर शास्त्रींचे डोळे उघडलेत। त्यामुळे आता नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवरून युटर्न घेणार की धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे आता सरपंच हत्या प्रकरणात उद्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी दिलाय। ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आणि सोबतच आमदारकीचा देखील राजीनामा घ्यावा लागेल असा दावाही त्यांनी केलेला आहे। जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे। आणि एक मोठा खुलासा
मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याचं झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून जरांगेंनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. निवडणूक काळात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय. जे मुंड्यांनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला निवडणुकीस टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आलता. मी मायावर ज्यावेळेस आणण्यात आलता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा. पडले म्हणजे काहीतरी जाऊ द्या ना नाही जाऊ द्या आता जाऊ द्या आता सांगितलं तर तेवढं कशाला ठेवता हत्ती गेल्यानं शिकून राहिला कशाला सांगा ते पण. त्या प्रक्रियेत असतंच ना जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी. तर सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल. विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडलेला नाही आणि त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुखांनी केली आहे. जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे. त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे. याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्व जिम्मेदार हे प्रशासन राहील, यंत्रणा राहील आणि याची जिम्मेदारी ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत आणि यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. फडणवीसांना वर्षावर राहायला का जात नाही याचं उत्तर शिंदेंनी द्यावं तर उद्धव ठाकरे हेच काळ्या जादूचे बादशाह आहेत असा टोला रामदास कदमांनी देखील लगावला. त्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत. तिथे त्यांचे 2 बंगले आहेत. वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. जणू काय एकनाथ शिंदे यांनी काही काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत. आता तेवढंच बाकी होतं. मी संजय राऊत साहेबांना सांगेन माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती. टोपलीभर लिंबू म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं. हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाही आहेत की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेंनी द्यावं. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे. तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत. तुम्हाला कसली भीती वाटते, काय तिकडे असं घडलंय, तर काय याआधी घडवलंय. आणि बातमी नितेश राणेंसंदर्भातली. धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात आता मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केलेला आहे. थोडं थांबा, आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कडक कायदा तयार करण्यात येणार आहे असा दावा मंत्री नितेश राणेंनी केलाय. तर राणेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते देखील आता आक्रमक झालेत. बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा, जोर जबरदस्ती करायची, तिला मारून टाकायचं, तिचं आयुष्य खराब करायचं. ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही. थोडा वेळ थांबा तुम्ही. आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून
आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू. नितेश राणेंना घटनाच अजून वाचली नाही. या देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते. त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ही मला वाटतं की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे. बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय. शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पंचांना लाथ मारली होती, तर महेंद्र गायकवाडने कुस्ती मैदान सोडून देऊन थेट पंचांकडेच धाव घेतली होती. त्यामुळेच एकच गोंधळ उडाला होता आणि यानंतर आता दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर. आणि आता पुढची बातमी. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जो वाद पेटला होता त्या संदर्भातली बातमी आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा जो आहे वाद पेटलेला आहे. शिवराजने पंचांना खरं तर गोळ्या घातल्या पाहिजेत असं विधान करण्यात आलेलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचं हे विधान आहे. तर माझ्यासोबतही वादग्रस्त निर्णय झाला होता असं देखील चंद्रहारने सांगितलंय. मी तेव्हा आत्महत्येच्या विचारात होतो असा देखील गौप्यस्फोट चंद्रहारने केलेला आहे. शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. त्यावेळी 2009 साली मी आत्महत्येचा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाला आणि आपण आता ही कुणापाशी मागण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो. पण आज शिवराजने असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत संदर्भातली शिवराज राक्षेची आक्रमक भूमिका समोर येते, ज्यामध्ये कारवाई एकतर्फी आणि पंचांवरही कारवाई करण्यात यावी असं त्याने म्हटलेलं आहे. तेव्हा शिवराज राक्षेची आक्रमक भूमिका इथे बघायला मिळते. मला रिप्ले व्हिडिओ देखील दाखवला गेला नाही असं देखील त्याने म्हटलेलं आहे. शिवाय अपील केल्यावर पंचांनी शिवीगाळ केल्याचंही वक्तव्य शिवराजने केलं. शिवराज राक्षेची ही आक्रमक भूमिका सध्या बघायला मिळते. ते काय आता त्यांनी कारवाई केलेली पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला नंतर तुम्ही चूक दाखवताय. मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. तर कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाहीये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पैलवानांना सुनावलाय. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय. काल अजित पवारांसमोरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वाद रंगला होता. तर आपण बघतोय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये वाद पेटला होता आणि या सगळ्यात काल अजित पवारांसमोरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती सुरू होती आणि त्यात जो वाद आहे तो रंगला होता. बघूयात पुढची महत्वाची बातमी. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय.
मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो तातडीनं मार्गी लावावा, नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू असा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. दरम्यान जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत पाहूयात. आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसतं आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात, आणि मला जातीपेक्षा काय मोठं नाही. मी नसतो गिनीत मग मी सुरू करीन. माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं ते मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत तुम्ही. बातमी आता शिर्डीतून आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकू भोसून हत्या केली होती. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूनं हल्ला करण्यात आला. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना हा हल्ला करण्यात आला. तर आपण बघतोय बातमी, अत्यंत महत्त्वाची बातमी शिर्डीतून. साई संस्थानच्या कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आलेली आहे. पहाटेच्या वेळी हा हल्ला करण्यात आलेला आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूनं हल्ला करण्यात आला. माझ्या भावावर हल्ला झाला. सकाळी ड्युटीला चालले होते ते, त्यांची सकाळची ड्युटी होती. ते घरून निघाले, त्यांच्यावर प्राणघातक हमला झाला. ते डॉक्टरनं आधी काही सांगितलं नाही आम्हाला. ते आमचं म्हणणं एक असं आहे का, आमची विनंती प्रशासनाला, तर माझ्या भावावर जसा हल्ला झाला तर त्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर शिर्डी साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर जुन्या वादाला पुन्हा नव्याने तोंड फुटलंय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली असा पुनरुच्चार सुजय विखे पाटील यांनी केला आणि त्यामुळेच शिर्डीत मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. हे जे मोफत अन्नछत्र, यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा ही दुर्दैवी बाब आहे. आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो. आणि आता बातमी रांजणगाव MIDCतून. रांजणगाव MIDC परिसरामध्ये 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवून त्यांना केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आणि या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघांचा पोलीस आता शोध घेत आहेत. तर आपण बघतोय बातमी रांजणगावामधनं आहे. या ठिकाणी केलेल्या कामाचे पैसे न देता मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात पोलिसात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आता 2 जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघांचा देखील आता पोलीस तपास घेत आहेत. तब्बल 40 ते 50 कामगारांना खोलीत डांबून ठेवण्यात आलं. कामगारांना कामाचा मोबदला न देता त्यांना मारहाण करण्यात आली. आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. ऑपरेशन टायगरचा अंक पुण्यातही आता पाहायला मिळणार आहे आणि पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 3 माजी आमदारांसह आणखीही 6 जण शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं समजतंय. आणि यात काँग्रेसचे 2 नेते आणि ठाकरे पक्षाचे 4 नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बोचरी टीका केलेली आहे. सगळ्यांना चोर लुच्चे लफंग्यांना भाजप सोबत गेल्यानंतर प्रतिष्ठा मिळतेच, त्यात काही आमदार खासदार होतात तर मंत्री, असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय. राज्यात पहिल्यांदाच सामाजिक वॉर रूम उभारण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात मंत्रालयात बैठक घेणार आहेत. ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा या वॉर रूम मधून घेतला जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजना आणि सामाजिक उपक्रमांचा यातून आढावा घेतला जाईल.
रत्नागिरी मतदारसंघाच्या लांजात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश पार पडलाय आणि यापूर्वी देखील लांजातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला होता. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचा ठराव केलाय. ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आलंय. यापुढे मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी चालणार नाही असा इशाराच मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी दिलाय. सामंत लवकरच या संदर्भात राज्यातल्या सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत आणि यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तसंच मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाबाबत ठोस पावलं उचलली जातील. एसटी आता लवकरच प्रीमियम बस सेवा सुरू करणार आहे. कर्नाटकद्वारे ऐरावत, अंबारी, राजहंस या प्रीमियम बस चालवल्या जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसेसची पाहणी केली. सुरक्षित आणि वेळेवर सेवा ही प्रीमियम बसची खासियत आहे. लोणावळ्यामध्ये एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असलेला व्हिडिओ आता समोर आलाय. पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे. मुलं शाळा कॉलेजात जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात. मात्र मुलांचा हा प्रताप पाहून पालकांच्या चिंतेत आता भर पडली आहे. पुण्यातील पेठ परिसरात महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या संदर्भात पोलीस अधिक तपास घेत आहेत. संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला. कल्पेश विजय रुपेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तसंच या प्रकरणातील 4 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमारनं विशेष मकोका कोर्टात घुमजाव केलेला आहे. पोलीस कोठडीत जबरदस्तीनं जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केलाय. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारनं कोर्टात अर्ज केलाय. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवर प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक केली आणि या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासातून पुढे आलंय. सोलापुरात खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आली आहे. गाडीचे हप्ते भरले नाहीत म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलंय. या मुलाला त्यांनी एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं आणि त्यानंतर मुलाला सोडवण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्नाटक सरकारने सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू केलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कर्नाटक सरकार अंमलबजावणी करणार आहे. ज्यांना बरं होण्याची आशा नाहीये किंवा ज्यांच्यावर जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे आहेत त्या रुग्णांना या अधिकार देण्यात आलाय आणि हा कायदा लागू करणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या 158 वर गेली आहे. पुण्यात रविवारी 3 नवीन रुग्ण आढळलेत तर सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मंत्रालयाच्या गेटवर आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. कारण मंत्रालयात आता फेस आयडीनेच प्रवेश दिला जातोय. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं फेस आयडी करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर पास काढून जाण्याची वेळ आली आणि याच कारणाने मंत्रालय गेटवर आता मोठी गर्दी झाली आहे. नवी मुंबईत उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 ते 8 रात्री 8 वाजेपर्यंत 10 तास पाणी पुरवठा बंद राहील. तर बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असं आवाहन करण्यात आलं.
मुंबईत 12,249 घरांची विक्री झाली असून यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय. मागील 13 वर्षातील जानेवारीतील घरविक्रीचा हा उच्चांक आहे. मागील वर्षी जानेवारीत घरविक्रीतून 730 कोटींचा महसूल मिळाला होता. मुंबई रेल्वे सेवेसाठी आज अभिमानास्पद दिवस आहे. मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती. ही 4 डब्याची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती. इस्रोने 29 जानेवारीला नेव्हिगेशन सॅटेलाइट मिशन लॉन्च केलं होतं. मात्र या मोहिमेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची माहिती समोर येते. सॅटेलाइटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याची पुढच्या कक्षेत जाण्याची प्रक्रिया थांबली आहे. श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रातून इस्रोचं हे 100वे प्रक्षेपण होतं.